मध्ये आम्ही सध्या नावेसह आहोत मायबाप. अत्यंत प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण रामसगाव मध्ये, सुंदर अशा प्रकारचा केवटाचा प्रसंग मला आठवतोय, प्रतिपादन करतो तुमच्यासमोर. आदरणीय महाराज, भगवान प्रभू रामचंद्र सोबत सीता मैया आणि लक्ष्मण हे वनवास करत होते आणि त्यांना गंगा मैयाच्या असणाऱ्या याल तीरावरून पहिलं तीरावर जायचं होतं मायबाप. केवटाला हे माहित होतं प्रभू रामचंद्र यायला लागले, साक्षात भगवान परमात्माचा असणारा अवतार. जगद्गुरु तुकोबरायचं एक प्रमाणे मायबाप, बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. वा, परमार्थ करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची वेळ सापडत असते मायबाप. कधीही माणसानं सापडलेल्या वेळेचं सोनं करावं, संधीचं सोनं करावं मायबाप. आणि ही संधी केवटाला सापडलेली होती. प्रभू रामचंद्र येत आहेत, त्यांना आईल तीरावरून पहिलं तीरावर जायचं आहे. ते मला मदत मागणार आहेत, ही संधी सोडायची नाहीये. सीतामाई, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण त्या असणाऱ्या केवटाच्या जवळ येतात. केवटाला समोर नतमस्तक होतात आणि केवटाला म्हणतात, केवटा आम्हाला पलीकडे जायचं रे. केवट म्हणतो, काही अडचण नाही मायबाप, काही अडचण नाही. केवटाचा असणारा सुंदर अशा प्रकारचा प्रसंग आहे. बसा, आमच्या होडीमध्ये बसा. परंतु एक लक्षात ठेवा, तुमच्या असणाऱ्या पावलांनी आमची होडी खराब होऊ शकते. तुमच्या असणारे जे मळके पावलं आहेत त्याने आमची होडी खराब होऊ शकते. आणि म्हणून एक काम करा, अगोदर मला तुमचे पाय धुवून द्या. पहा, देवानं काय केवटानं काय देवापाशी विनंती केली, तुमच्या पायानं आमची होडी खराब होऊ शकते म्हणून अगोदर मला तुमचे पाय धुवून द्या, कारण देव अशी पाय धुवून देणार नाही. क्या बात आहे. ठीक आहे बोलतो मी. प्रभू रामचंद्राने ओळखलेलं आहे आणि सुंदर अशा प्रकारे केवटांनी त्याच्या असणाऱ्या परिवारानं देवाचे पाय धुतलेत मायबा. भाग्यवंत आहे केवट. आता देव होडीमध्ये बसलेले आहेत. होडीच्या पलीकडे केवटाला नेऊन पोहोचवलेलं आहे. पोहोचल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि सीता माईकडे पाहिलेलं आहे आणि इशारा केलेला आहे, हातातली असणारी अंगुठी काढ आणि केवटाला देऊन टाक. कारण प्रत्येकानं त्याचं असणारं जे काम आहे ते केल्यानंतर त्याला काहीतरी मोबदला देणं एक कर्तव्य असतंय. सीतामाई अंगुठी काढत असताना केवट म्हणतात, नाही 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 नाही, अजिबात नाही, देऊ नका. काय झालं म्हणे, एका जातीचे असणारे जे दोन माणसं आहेत ते एकमेकाकडून कधीही मोबदला घेत नसतात. एका जातीचे तू आणि मी एका जातीचे कसे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा प्रसंग तुलसीदासानं रेखाटलेला आहे. नाई से ना नाई लेत, धोबी से ना धोबी लेत, क्या बात है. देखे मजुरिया जाती को ना बिगाडीत. हा हा हा, क्या बात है. जर दाढी करायला एखादा असणारा जो नावी आहे, तो जर नाव्याकडे बसला तर त्याच्याकडनं तो कधी पैसा घेत नाही. नाई से ना नाई लेत, तो धोबी से ना धोबी लेत, देखे बिजुरिया जाती कोणा बिगाडी येत. देव म्हणतात, हे सगळं खरंय बाबा, मला हे पटलं सुद्धा, पण तू मी एका जातीचे कसं काय. केवट त्यावेळेस अत्यंत सुंदर रचना आहे. प्रभु आए मोरे घाट तो पार मोहे उतार देव. देवा, तू माझ्या घाटावर आलाय, मी तुला पलीकडे पोहोचणार आहे. मी सुद्धा एक नावाडे आहे, ह्या घाटावरून त्या घाटावर नेऊन पोहोचवणारा. माझ्याकडे सुद्धा एक नाव आहे आणि देवा तू सुद्धा एक नावाडे आहे. हा असणारा जो भवसमुद्र आहे तो पार करून देणारा, म्हणून मला तू काय कर, पार कर.